दोडामार्ग खानिया येथे खाणी संदर्भात आंदोलन सुरू आहे। येथील जे आंदोलक आहे याच्या शिष्टमंडळाने आता स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्याशी चर्चा केलेली आहे। आपण या चर्चेदरम्यान त्यांच्याशी काय बातचीत झाली आणि त्यांचा काय निर्णय आहे या आंदोलकांकडून जाणून घेणार आहोत। काय सांगाल? आताच आपली या ठिकाणी सकाळी स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्याबरोबर चर्चा झालेली होती। या चर्चेत निष्पन्न काय झालंय, तोडगा निघालाय काय आणि या झालेल्या चर्चेत आपण सहभागी आहात काय? आमदार दीपक केसरकर यांच्याबरोबर आताच आपली चर्चा झाली। चर्चेमध्ये आम्ही त्यांना सांगितलं की भूगर्भ शास्त्रज्ञ, इरिगेशन डिपार्टमेंट आणि खनिकर्म अधिकारी आणि आमचे गावातील 2 ग्रामस्थ मिळून एक अहवाल तुम्ही तिथं पंचनामा यादी घालावी अशी आम्ही त्यांना विनंती केली। त्याप्रमाणे त्यांच्यानी मान्य करून नायब तहसीलदार यांना आदेश दिलेले आहेत। पण आमचं उपोषण हे चालूच राहणार आहे आणि उपोषणावर जोपर्यंत कायमस्वरूपी खाणी बंद होत नाहीत तोपर्यंत आम्ही आमच्या उपोषणावर ठाम आहे आणि कितीही महिने जरी लागले तरी आम्ही उपोषणावर ठाम आहे। हा आमचा पक्का निर्धार आहे आणि आम्हाला आशा आहे की आमचे पालकमंत्री आदरणीय नितेशजी राणे हे आम्हाला न्याय देतील अशी आम्हाला आशा आहे। एकूण या ठिकाणी चर्चा झालेली होती। या चर्चेमध्ये आमदारांचं असं म्हणणं आहे की तिथली जी खाण आहेत या खाणींची मोजमाप केली जातील, त्यानंतर निर्णय होईल। मग तुमचं आंदोलन आज सुरू ठेवत असताना तुमची शेवट ह्या आंदोलनाचा कसा करणार आहात किंवा तुमची काय इच्छा आहे की कशा प्रकारचा निर्णय शासनाकडून तुम्हाला अपेक्षित आहे? कायमस्वरूपी जोपर्यंत बंद म्हणून आम्हाला लेखी पत्र मिळत नाही कलेक्टरांकडून तोपर्यंत आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम आहे आणि सर्व ग्रामस्थ आमच्या एकजुटीने तिथं आंदोलनाला बसले आहेत। आम्ही ठराविक 4-5 माणसं इथं फक्त चर्चेसाठी आलो होतो आणि आम्ही आता पुन्हा उपोषणस्थळी जाणार आहोत। तुमचं उपोषण हे साखळी उपोषण आहे। काल आपण म्हटलेला होता की आपण एक तीव्र स्वरूपाचं आंदोलन किंवा उपोषण हे उद्यापासून छेडणार, म्हणजे आजची तुम्ही शासनाला डेडलाईन दिलेली आहे। आता जे स्थानिक आमदार आहेत त्यांची चर्चा झाली, आपण या ठिकाणी समाधानी नाही आहात, तर तुमचं आंदोलनाचं स्वरूप कसं असेल? आता आम्ही जरा 1-2 दिवस यांची वाट बघणार आहोत, कारण आता जे आदेश दिलेला आहे तर नायब तहसीलदार यांना की खनिकर्म अधिकारी किंवा आपले भूगर्भ शास्त्रज्ञ किंवा आमचे ग्रामस्थ आणि इरिगेशन डिपार्टमेंट यांचा अहवाल या 2 दिवसात मिळणार आहे म्हणून आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। त्या आश्वासनानंतर पुढील दिशा आम्ही ठरवू। हे होते आंदोलक। याच्या हद्दीवरती जे उपोषण सुरू आहे त्या संदर्भात आत्ता निर्णय झालेला नाही आहे, कारण आपण या ठिकाणी पाहू शकताय की कशा प्रकारे आंदोलक हे या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत। कारण हा प्रश्न जो आहे तो खरोखरच या ठिकाणी त्या गावाला मारक ठरतो आहे। मात्र योग्य तोडगा या बैठकीत सुद्धा निघालेला नाही आहे। पालकमंत्री याच्याकडे लक्ष देतील का अशी आशा इथल्या आंदोलकांना आहे। पाहूया काय होतंय, कारण गेले 4 दिवस, आजचा 5वा दिवस या आंदोलनाचा आहे आणि या ठिकाणी हे आंदोलक थोडेसे नाराज आहेत आजच्या या निर्णयावर असं एकूण वाटतं आहे।